नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर वाण सामानासाठी आम्ही इकडं बोरं आणलेले आहेत. खायसाठी पण आणली आणि वाण सामानासाठी सुद्धा आणली. तर भरपूर अशी बोरं आणली होती. 1 किलो बोरं आणली होती. तर बोराची झाडं काही नाहीत, कमी आहेत, त्यामुळे आम्ही विकतच बोरं आणली होती. तर छान अशी चकनाटची बोरं आहेत ही. चवीला सुद्धा खूप छान आंबट गोड लागतात. तर ही बोरं आम्ही आणली होती. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच आम्ही वाण सामान वाण आणण्यासाठी गावात गेलो होतो. तर तिथे काही जास्त शूट करता आलं नाही, गर्दी खूप होती आणि सगळं सामान आठवणीनं घ्यायचं होतं, म्हणून मी थोडं थोडं शूट केलं. जास्त काही शूट झालं नाही. तिथून आम्ही दवाखान्यामध्ये गेलो आणि गोळ्या औषध घेतली आणि नंतर मग घरी आलो. तर घरी यायला संध्याकाळचे 7-7:30 वाजले, कारण खूप सर्दी खोकला झालेला होता. त्यामुळं मला जायचं होतं, गरजेचंच होतं, कारण पुढं सण होता. त्यामुळं आपली तब्येत ही चांगली पाहिजे म्हणून मी दवाखान्यामध्ये गेले आणि तिथून औषध घेऊन मग घरी आले. तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. तर भोगी दिवशी सगळं भोगीचं काम करून, बाजरीची भाकरी भाजी करून, मी सर्व आवरून जेवण करून मग मी खणवाण आणण्यासाठी बाजारामध्ये आले आहे. तर हरभऱ्याची भाजीसुद्धा मागाशी तुम्ही बघितलीच, मी वाळायला घातली होती. तर आता आम्ही बाजारामध्ये पोचलो आहे. तर गर्दी आहे. भोगी दिवशी विक्रीसाठी खूप जण बसलेले असतात. खणवाण जे सामान लागतं ते सर्व घेऊन विक्रीसाठी बसलेले असतात. इथं सगळं मिळतं, ढाळं बोरं सगळं विकत मिळतं, त्यामुळं काय टेन्शनच नाही. तर सर्व बायका माणसं खणवाण घेण्यासाठी बाजारामध्ये येतात. कुंभारसुद्धा इथे खण घेऊन विक्रीसाठी बसलेले असतात. कुंभार गल्लीतून किंवा बाहेरून विक्रीसाठी ते सर्व खण पोत्यामध्ये भरून व्यवस्थित ते आणतात आणि मग बायका त्यांच्याकडून खणवाण घेतात. तर संक्रांतीला खूप खणाचा मान असतो. खूप सुंदर आकाराचे हे खण बनवतात. छोटे मोठे ज्यांना जे आवडतात ते घेतात आणि तुळशीसाठी सुद्धा खण असतो. बाजारामध्ये खूप गर्दी आहे, कारण आम्ही जरा लवकरच गेलो होतो, त्यामुळे अजून काही एवढी गर्दी नाही. पण दुपारच्या पुढं खूप गर्दी होते. आजचा दिवस भोगीचा असल्यामुळे खूप बायका त्यांची कामं आवरून त्या खणवाण घेण्यासाठी येत असतात. तर वाळणाचं सामान आणि खणसुद्धा मी आता इथूनच घेतले आहेत. तर तुम्हाला मी खण घेतलेले दाखवते आणि पूजा करताना तर माझे खण तुम्हाला दिसतीलच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. लुटायच्या वस्तूसुद्धा इथं भरपूर होत्या. मेहंदी, नखपॉलिश हे सर्वसुद्धा सामान इथे विक्रीसाठी होतं. आणि मग आम्ही बऱ्याच काही वस्तू घेतल्या, पण मला लुटण्यासाठी वस्तूच भेटली नाही, म्हणून मी दुसऱ्या दिवशी वस्तू घेऊन आले. तर मी छान अशी स्टीलची वाटी घेतली आणि त्याच्यामध्ये तिळगुळ भरून मी ती वाटी लुटली सर्वांना. आणि इथे बघा, मी भांड्याच्या दुकानात आले. तर मला खिसणी आणि पाणी तापवण्यासाठी तवली घ्यायची होती. आणि इथे सुद्धा भरपूर अशा छान छान स्टीलच्याच वस्तू होत्या सर्व. पण मी यातली एकही वस्तू घेतली नाही, कारण ह्यातल्या भरपूर वस्तू अशा मी लुटलेल्या होत्या. चमचे, वाट्या, प्लेटा हे सर्व माझं लुटून झालेलं होतं. गेल्या वर्षी पण मी वाट्याच लुटल्या होत्या, पण ह्या वर्षी वाट्याच आणल्या, पण छोट्या छोट्या वाट्या होत्या ह्या वर्षी. गेल्या वर्षी मोठ्या वाट्या होत्या. तर मी इथे काही लुटण्यासाठी घेतलेलं नाही. तर बघा, ही तवली बघण्यासाठी मी आले आणि ही तवली मी घेतली आणि नंतर मग खण घेण्यासाठी गेले. तर खण खूप छान होते. 4 छोटे खण आणि एकच मोठा खण ओसण्यासाठी मी घेणार होते, कारण सगळे खण मोठे घेतले तर घरी व्यवस्थित जाणार नाहीत, म्हणून मी छोटे छोटे खण घेतले आणि मोठा एकच घेतला. असे 5 खण असतात, तर त्यातले मी 5 घेतले आणि छोटे 4 आणि मोठा 1 असे 5 मिळून घेतले. तर व्यवस्थित त्याला घेऊन जायचं होतं. खूप लांब जायचं असल्यामुळे जरा जास्तच टेन्शन होतं, पण खणाला काही झालं नाही. एकदम व्यवस्थित खण घरी गेला. तर तुम्हाला घरी गेल्यानंतर दिसेलच. आणि मग संध्याकाळच्या वेळेस खूप कणकण आली, सर्दी खोकला झाला, म्हणून मी दवाखान्यामध्ये गेले. तर तिथे सुद्धा खूप पेशंट ॲडमिट होते, कारण सर्दी खोकल्याची साथच आहे संक्रांतीला, म्हणून मी गेले. उशीरपर्यंत नंबर नाही आला. नंतर मग दवाखान्यातून डायरेक्ट घरी गेलो. तिथून थोडंसं जेवायला बनवलं आणि मग जेवण केलं आणि मेहंदी काढायला सुरुवात केली. सण असल्यामुळे मेहंदी तर काढणं गरजेचंच होतं. तर मी रात्री दोन्ही हाताला मेहंदी काढली. एका हाताला फक्त बोटं रंगवली आणि एका हाताला मी डिझाईन काढली. तर बघू शकता तुम्ही, अशी डिझाईन मी काढली. मेहंदी काढण्यासारखा असं काही माझा मूड नव्हता, तरीसुद्धा मी डिझाईन काढली, कारण सण असल्यामुळे तर काढावीच लागते. संक्रांतीचा ववसायचं होतं, ववसा असल्यामुळे आपल्याला मेहंदी काढावीच लागते, म्हणून मी फुलांचीच अशी साधी सिंपल मेहंदी काढली. तर तुम्ही बघू शकता.
आणि दिसायला तर छान दिसते, मला तर बरी वाटली. पण एवढी काही खास डिझाईन नाही काढली, कारण मी आजारी होते त्यामुळे गोळ्या औषधं खाल्ली होती, जेवण केलं होतं आणि नंतर मग मी मेहंदी काढायला बसले. दुसऱ्या कुणालाही मी मेहंदी काढली नाही. मी स्वतःलाच एका हाताला मेहंदी काढली आणि ठेवून दिलं. मी दोन्ही हाताला मेहंदी आणि दोन्ही पायाला सुद्धा मेहंदी काढते, पण यावेळेस मला काही जमलं नाही. तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी रंगली आहे ती दिसेलच. नक्की व्हिडिओ बघा आणि माझी मेहंदी कशी रंगली आहे ते सांगा आणि डिझाईन कशी आले आहे हे पण सांगा. आणि उद्या संक्रांतीचा सण आहे, तर तिथलं सुद्धा शूट थोडं मी करणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. आणि आवडले असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मी बाजारातून काय काय घेतलं हे तुम्हाला आता मी सांगते. पान सुपारी घेतली, वाहनात बदाम, काजू, हळकुंड, खारी, खोबरं हे घेतलं. वजनावर त्या वस्तू घेतल्या आणि बदाम, काजू हे सर्व मुलांना खाण्यासाठी पण घेतलं. दुकानामध्ये चांगलं मिळतं. खारी, खोबरं हे सुद्धा घेतलं, कारण वाणासोबत आपल्याला घरी किराणासुद्धा लागतो म्हणून मी ते घेतलं. डाळे, बोरे काय घेतले नाहीत, ते तर होते अगोदरचेच. तर ऊस खूप महाग होता, 10 रुपयाला 2च कांड्या होता, तर तो काय मी घेतला नाही. ऊससुद्धा घरी होताच. आणि मग खण घेतला आणि वाण घेतला. हे सर्व मी घेऊन घरी आले. तर तुम्हाला काय काय घेतलं हे मी सांगितलंच नव्हतं. आणि त्याचसोबत मी एक कानातलं घेतलं, मला आवडलं, खड्याचं मोत्याचं होतं म्हणून मी ते आवडीने घेतलं. आणि त्यासोबत मेहंदी घेतली, नख पॉलिश घेतली. झालं एवढंच घेतलं, बाकी काहीच घेतलं नाही, कारण आजारी असल्यामुळे माझी काहीच घेण्याची इच्छा नव्हती म्हणून मी तेवढंच घेतलं. आणि नंतर मग बाकीचं काही माझं सगळं सामान घेऊन झालं होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी मी जाऊन वाण देण्यासाठी वाट्या आणल्या होत्या. तर वाट्या छोट्या छोट्या आहेत, तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतेच, तुम्हाला दिसेलच ते. आणि संक्रांतीचा वौसा आम्ही बायका मंडळींनी किती एन्जॉय केलं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच, तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर सणवार असले की बायकांना तेवढंच एन्जॉय करायला मिळतो आणि काम पण तेवढंच पडतं, वणवण पण तेवढीच होती आणि हौस-मौज पण तेवढीच होती. आणि घरातली सर्वांचं करायचं, सणाचं करायचं, साफसफाई, आवरावरी हे सर्व असतं, पुरणपोळी हे सर्व असतं. संक्रांती दिवशी तर खूप गडबड घाई. आणि मग मी स्वतः हाताने चुडा घालते, तर मी चुडा कसा घातला हेही तुम्ही त्या व्हिडिओमध्ये नक्की बघा, तुम्हाला मी शेअर करते. तर मंडळी बघा, माझी अशा प्रकारे मेहंदी काढून झालेली आहे, बोटे रंगवून झालेली आहेत. तर दोन्ही साईडला मी मेहंदी काढलेली आहे, फुलांचीच मेहंदी आहे, डिझाईन दुसरी कोणतीही नाही काढली. तर कोण तर छान रंगतोय असं वाटतंय, तर नक्की तुम्ही बघा रंगतोय की नाही ते. तर माझी पूर्ण मेहंदी काढून झालेली आहे. आणि चला आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी दाखवते माझी मेहंदी कशी रंगली आहे. तर अशी माझी मेहंदी रंगलेली आहे दोन्ही बाजूनी. आणि मी लाल कलरची नेलपेंट आणली होती, तीच लावली आहे. लाल कलरची कधी वापरली नव्हती जास्त करून, म्हणून मी ह्यावेळेस लाल कलर वापरला. तर आवडला असल्यास नक्की लाईक करा. बाय बाय.